डॉक्टर डांगेसह 9 आरोपींना पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी। या प्रकरणाची व्याप्ती वाढून अजून आरोपी निष्पन्न होणार। तपासी अधिकारी विजय पवार यांची माहिती। डॉक्टर किशोर डांगे निर्दोष असल्याच्या डांगे यांच्या वकिलांचा न्यायालयात दावा। 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेची प्रसूती प्रकरण व नवजात बाळ विक्री आरोपी प्रकरणी आज डॉक्टर किशोर डांगेसह 9 जणांना आज न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पुन्हा दिनांक 17 जून पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली। या प्रकरणी डॉक्टर किशोर डांगेसह 11 जणांविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आज 9 आरोपींना माननीय अप्पर व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते। आरोपींच्या वतीने तब्बल 6 वेगवेगळ्या वकिलांनी आज माननीय न्यायालयात युक्तिवाद करत आरोपींचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर किशोर डांगे हे निर्दोष असल्याचा दावा डांगे यांचे वकील गौरव मते यांनी न्यायालयात केला। तसेच या गुन्ह्यातील लावण्यात आलेले कलम हे डॉक्टरांना लागू होत नसल्याचा दावाही वकिलांनी यावेळी केला। दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून अजूनही आरोपींची संख्या वाढणार असल्याची माहिती मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकारी विजय पवार यांनी सांगितले। या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी व नवजात बालकावर सध्या उपचार सुरू असून दोघांची प्रकृती ही सुखरूप असल्याचे तपासी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। दिनांक 16 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाने आपल्याला आरोपींच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पीसी दिलेली आहे। काय प्रमुख मुद्द्यांवरती पुढे पीसीआर ऑफिस ते मुद्दे मी उघड नाही करू शकत कारण तपासावर आहे आणि असे जर ते उघड केले तर आमच्या तपासामध्ये त्याच्यामध्ये वाढण्याची हो। मॅडम, काय त्याच्यात प्रमुख डॉक्टरांपैकी 3 डॉक्टर या ठिकाणी अटक आहात? मी पुन्हा तेच सांगेल की गुन्हा तपासावर आहे, असे मुद्दे मी नाही डिस्क्लोज करू शकत जे गोपनीय आहेत। आम्ही तपास प्रक्रियेमध्ये आहोत, ज्यावेळेला सर्व गोष्टी उघड होतील त्यावेळेला आपल्या समोर येतील। कोर्टाने एक विषय केले साई संजीवनी संदर्भात त्या बालकाला ऍडमिट करण्यात आलं, त्या संदर्भात काही चर्चा केली? बालक तिथे ऍडमिट आहे आणि उपचार घेत आहे। बेसिकली आज जे आर्ग्युमेंट झालं त्याच्यामध्ये डॉक्टर डांगे त्या काळी प्रस्तुत नव्हते। ते केरळला त्यांच्या आईच्या उपचारासाठी गेलेले होते आणि ते ऑन द वे होते। त्या दरम्यानच्या काळात त्यांच्या हॉस्पिटलला इमर्जन्सी आलेली आहे, डिलिव्हरी करायची आहे एका मुलीची। ह्या हिशोबाने त्यांना जेव्हा फोन केला तर त्यांनी डायरेक्शन्स दिले की मुलाचा काहीतरी पाहक बाहेर आलेला आहे आणि तिला इमर्जन्सीची गरज असताना तिची डिलिव्हरी करण्यात यावी। हे डायरेक्शन्स त्यांनी फोनवर दिलेले होते, त्यावेळेस ते नव्हते। आणि त्या काळात जेव्हा ते जिथं हॉस्पिटलला जे काही बाकीचे इंचार्ज डॉक्टर्स आहेत आपले गायनिक वगैरे त्यांना बोलवलं गेलं। त्यांच्या मुलींनी पण तिथं फोन करून, फक्त मुलगीसुद्धा ती ॲक्च्युली तिथं प्रस्तुत नव्हती, तिने फोन करून त्यांना डायरेक्शन्स दिले की बघून घ्या, गायनिकला बोलून घ्या आणि जर बाळ आणि आईला वाचवता येत असेल तर ही डिलिव्हरी करून घ्या। त्या दरम्यानच्या काळात त्या मुलीची माहिती डॉक्टरांना नंतर घेतात, ह्या हिशोबाने त्यांनी आधी डिलिव्हरी करून घेतली आणि तिचा जीव वाचवला। आणि नंतरून ती मुलगी अल्पवयीन आहे, त्याच्यानंतरून तिच्यावर अत्याचार झाला। हे जेव्हा मुलीचे काही संदर्भात लोक अचानक हॉस्पिटलला एक दिवसांनी आले आणि तोडफोड किंवा आरडाओरडा करायला लागले, तेव्हा असं काहीतरी निष्पन्न आलं आम्हाला की ती मुलगी लहान आहे आणि तिच्यावर अत्याचार झालेला होता। तोपर्यंत आम्ही त्या मुलाला सेफ्टीसाठी संजीवनी हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं होतं। आता असं गोष्टी जेव्हा आम्हाला कळाले त्यावेळेस आम्ही त्या मुलीची काही रेकॉर्ड बाहेर जाऊ नये किंवा तिचं काही तिच्यावर आरोप होऊ नये किंवा तिचे काही व्हिडिओ व्हायरल होऊ नये, ह्या हिशोबाने आपण काही व्हिडिओज तिथून काढून टाकले। आणि त्याच्यानंतरून म्हणजे त्या पेपरसुद्धा आम्ही नंतरून सबमिट करू, कारण डॉक्टर किशोर हे त्या जागेवर नसताना कुठल्याही पेपर्सला हात लावणं हे योग्य नसेल। त्या हिशोबाने त्यांनी त्या मुलीचा जीव वाचवला, परंतु आता त्या पोरीवर अत्याचार झाला आहे हा तपासाचा पुढचा भाग आहे आणि त्याच्यावर कसा काय झाला, कधी झाला, ह्याच्यात डॉक्टरांचा काहीच रोल नव्हता। डॉक्टरांचा रोल फक्त तिची डिलिव्हरी झाली होती। त्यांच्याकडनं एक चूक झाली की त्या मुलीची डिलिव्हरी करताना त्याचे रेकॉर्ड्स पोलिसांना कळवण्याचे होते, परंतु ते इमर्जन्सी असल्यामुळे त्यांच्याकडनं ते राहून गेले। म्हणतो की डॉक्टरांनी इमर्जन्सीमध्ये आधी ट्रीटमेंट करावी, नंतरून सगळी शहानिशा तपास करावा। त्याच्यासाठी कालावधी लागू शकतो, 1-2 दिवस लागतातच। आणि हे सगळं त्याच गडबड घडले। 3 तारखेला डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर लगेचच 5-6 तारखेपासून सगळ्या कारवाई सुरू झाल्या होत्या। तरी बाळाची विक्री करण्यात आल्याचाही आरोप, त्याच्यामध्ये डॉक्टरांचा काही संबंध नाही आहे। आपल्याकडे डिलिव्हरी झाली त्याच्या पुढचा भाग तो त्यांच्या तपासाचा भाग आहे, त्याच्यामध्ये डॉक्टरचा काही रोलच नसतो। आता एखादा ड्रगिस्ट येतो किंवा एखादा कुठला आरोपी जरी असेल आणि डॉक्टरांकडे तो मेलेल्या अवस्थेत असेल तर आधी डॉक्टर त्याला उपचार करतो।
तर त्याच्यावर आता गुन्हा दाखल असेल म्हणून आपण त्याच्यावर काही उपचार करत नाही का? त्याच पद्धतीने ही पोरगीचा उद्देश आणणाऱ्यांनी कशासाठी आणलं होतं हे आम्हाला नव्हतं माहिती, आणि आम्हाला ती मरेल, ते बाळ मरेल ह्या उद्देशाने आपण डिलिव्हरी केली. त्याच्यानंतर आम्हाला जर ते बाळ विकायचं होतं तर आम्ही संजीवनीला कशाला त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं असतं, त्याला दुसरीकडे पाठवलं असतं, गायब केलं असतं. पण आपण त्याला उलटं पेडियाट्रिक हॉस्पिटल साई संजीवनी जे आहे तिथं आपण त्याची पाठवलं की बाबा त्याची व्यवस्थित तिथं काळजी घेतली पाहिजे. आणि ती मुलगी सुद्धा आपल्याकडे 2 दिवस होती. किती दिवसाची आता 5 दिवसाची त्यांना PC मिळालेली आहे आणि आपण कोर्टात आज काय आर्ग्युमेंट झालं आणि कशावर? आज पोलिसांकडनं जो PC मागण्याचं जे होतं ते पोलिसांना त्या जे जप्त मोबाईल आहे त्याचा CDR वगैरे त्याच्यातले नंबर्स वगैरे कोणी कोणाला कॉल केले या संदर्भात तपास करणं गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेली होती. या गुन्ह्यामध्ये जेवढे डॉक्टर्स अरेस्ट झालेले ह्या डॉक्टरांचा आणि इतर जे कलमांखाली गुन्हा दाखल झाला त्याच्या ह्या डॉक्टरांचा काही एक संबंध नाही आहे. डॉक्टरांकडनं जे काही निग्लिजन्सी झालेली होती त्या निग्लिजन्सीच्या संदर्भात अशा गुन्ह्यामध्ये बाकीच्या ज्या कलम आहेत त्याच्याखाली काही डॉक्टरांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा होत नाही आहे. बाकी फक्त त्यांना आता जे CDR डॉक्टरांचे जे तपासायचे तेवढ्या एका कारणासाठी फक्त PC दिली. बाकी इतर काही हे नाही केलं कोर्टाने एवढं सांगितलं की त्यांचे मोबाईल जे आहेत त्यांचे CDR तपासू द्या, एवढ्या कारणासाठी फक्त PC दिली.